हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी ना मस्तपैकी मिरची भजी बनवणार आहे। तर त्यासाठी बघा घरचंच बेसन घेतलेलं आहे आणि ही बेसन मी चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा इथं लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून वाटून घेतलेलं आहे लसूण, आणि हे घालून घेतले अर्धा चमचा। त्यानंतर चवीनुसार मीठ घातले आणि आता हे चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर थोडासा ओवा क्रश करून टाकायचं आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी घालून छान असं ना बॅटर बनवून घ्यायचं आहे। ही बॅटर बनवताना ना जास्त पातळ बनवायचं नाही आहे आणि गुटळ्याही होऊ द्यायच्या नाहीत। त्याच्यामुळे ना थोडं थोडं पाणी घालून छान असं अगोदर कालवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यातल्या गुटळ्या सगळ्या मोडल्या जाव्यात त्याच्यासाठी। तर बघू शकता, आणि ना हे बॅटर बनवताना जास्त पातळ बनवायचं नाही, घट्टच ठेवायचे। तर बघा मी आता थोडं थोडं पाणी घालून ना बॅटर छान असं तयार करून घेतले। आणि दुसऱ्या साईडला बघा आमचा आबी कसा मस्तपैकी सोप्यावर पडून ना TV बघतोय, त्याला येते आहे झोप, त्याच्यामुळे ना तो असंच पडून बघत आहे TV। त्यानंतर बघा इकडं दुसऱ्या साईडला मी ना मिरच्या ना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, 10-12 मिरच्या, आणि एकातल्या 2 करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मधून ना चिरलेलं आहे आणि त्याला मीठ लावून घेतले। आणि इकडं मी कुरड्या तळल्या होत्या सोबतच, आणि आमच्या आबीला लई आवडतात कुरड्या खायला, त्याच्यामुळं ना त्याचं चाललेलं होतं खायचं। बघा कसं मस्तपैकी बसून खातं लिकरू माझं। तर मग ना इकडं ना मी सोबतच कुरड्यासोबत पापडही तळून ठेवलेले होते आणि त्याच कढईमध्ये मी भजी पण तळणार आहे। तर बॅटर चांगलं भिजलेलं आहे 1-5 मिनिट। त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर ना खायचा सोडा घातलेला आहे, आणि खायचा सोडा घातल्यानंतर याच्यामध्ये ना मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान असं ना मिक्स करून घेतले। त्यानंतर 1 चमचाभर ना गरम तेल घातलेलं आहे। तेल घातल्यानं ना भजी खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असं होतात, जाळीदार मस्त असे, त्याच्यामुळं गरम तेल घालायचं, टेस्ट पण छान येते। त्यानंतर बघा इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं गरम करायला, तेल चांगलं गरम झालं। त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक अशी मिरची ही करून सोडून घ्यायची आहे। बेसन थोडंसं घट्ट ठेवलं ना मस्तपैकी असं ना मिरचीला लागलं जातं बेसन, आणि ना छान असे भजी तयार होतात। त्याच्यामुळं ना बेसनचं बॅटर बनवताना थोडंसं घट्टच ठेवायचं, त्यामुळं ना छान भजी तयार होतात। बघा असंच का ना एक मिरच्या सोडून छान असे ना 4-5 भजी सोडून घेतलेले आहेत एकाच ह्याच्यामध्ये। तर मग छान असे लालसर होईपर्यंत ना मस्त असे भजी तळून घेतलेले आहेत, आणि तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे भजी तयार झालेले आहेत। तर याच पद्धतीनं मी सगळे भजी ना छान असे तळून घेते। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या किंवा माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। बाय।